नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिलांचा लैंगिक छळ आणि त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याच्या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली। गेल्या आठवड्यातील ही केस उघडकीस आली आणि अख्खं महाराष्ट्र हादरलं। या कंपनीत छळ होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही महिला पोलीस अधिकारी वेश बदलून तिथे गेल्या होत्या आणि आरोपींचं गैरवर्तन, अश्लील वागणं समोरासमोर दिसल्यावर त्यांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या। या केसमध्ये आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली असली तरी या प्रकरणात प्रमुख सहभाग असलेली आणि कंपनीची एचआर एक्झिक्युटिव्ह निदा खान ही मात्र अद्यापही सापडलेली नाहीये। एफआयआर मध्ये नाव समोर आल्यापासून ती फरार आहे। एसआयटी तपासात तिच्या भूमिकेबद्दल गंभीर आरोप समोर आले आहेत। कंपनीतील पीडितांवर दबाव टाकणे, धर्मांतरासाठी सक्ती करणे आणि आरोपींच्या नेटवर्कला पाठिंबा देणे या आरोपांचा त्यात समावेश आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निदा खान ही केवळ एक कर्मचारीच नव्हती, तर कर्मचाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या आरोपी गटाची एक सक्रिय सदस्य होती। पोलिसांचा दावा आहे की तिने केवळ आरोपी टीम लीडर्सलाच पाठिंबा दिला नाही, तर अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्या कारवाया पुढे नेण्यातही तिने सक्रिय भूमिका बजावली। आरोपांनुसार निदा खान ही पीडितांच्या संपर्कात होती आणि इस्लामी चालीरीतींचं पालन करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत होती। अनेक पीडितांचा आरोप आहे की निदा खान हिने त्यांना नमाजसाठी तसेच विशिष्ट कपडे घालण्यास आणि धार्मिक प्रथा अवलंबण्यासाठी भाग पाडलं। एवढंच नव्हे तर पोलिसांच्या तपासात तिचे आणखीही काही काळे कारनामे उघडकीस आले आहेत। पीडित महिलांचा छळ होत असताना तिने आरोपी पुरुषांना पाठिंबा दिला। आरोपी टीम लीडर तिला डेअर डेव्हिल म्हणत, तर पीडित महिला तरुणी तिला प्रचंड घाबरायच्या। निदा खान हिने पीडितांचा अपमान केल्याचा आणि त्यांच्यावर मानसिक दबाव असल्याचाही तिच्यावर आरोप आहे। पोलिसांच्या माहितीनुसार निदा खान ही आरोपींच्या एका नेटवर्क मधील प्रमुख दुव्यांपैकी एक होती। तपासात असंही उघड झालं आहे की निदा खान एक अशा व्हॉट्सअप ग्रुपची सदस्य होती ज्या ग्रुपमध्ये आरोपी एकमेकांशी संवाद साधत असत। या ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांबद्दल चर्चा व्हायची, कोणाला कसं प्रभावित करायचं, पुढचं टार्गेट कोण असेल हे यावर ठरवलं जायचं। त्यात निदा खानचा हा सक्रिय सहभाग होता। निदा खानवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। जबरदस्तीशी संबंधित अतिरिक्त आरोपांची तपासणी केली जात होती। दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। येत्या काही दिवसात आणखी काही माहिती समोर येते का हे मात्र पाहणं महत्त्वाचं असणार आहे।